सामना, प्रत्येक मॅच 6-6 षटकांचे सामने आपण पाहतोय. प्रत्येक मॅचमध्ये आपण पाहिलं तर 6-6 ओव्हरचे सामने इथे आपल्या सगळ्यांना मैदानी पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट आपण सातत्यानं पाहिलेलं आहे आणि इथे देखील आपण मैदानी पाहतोय. लेट्स प्ले. डावल होती सुरुवात. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज शुभम. पहिला चेंडू आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर उसळताना पाहायला मिळतं. विकेट किपर ऋषी चोरी सरांच्या हातामध्ये आपण पाहिलं तर विसवलं जातोय. एक डॉट बॉल येतो. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. दोन्ही टीम आपण पाहिलं तर फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती आलाय. चेंडू अडवला गेलाय. महेश नानगुडेला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण केला ते बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ डीप मिड विकेटला तो मात्र उभा आहे आणि तोपर्यंत पळून पूर्ण केला जात आहे. 2 धावा त्या मात्र मैदानात येत आहेत. दोनही संघ आपण पाहिलं तर शैलेश सरांनी सांगितलं श्री 11 संघाची प्लेइंग 11 सांगितली. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे संघाची प्ले 11 सांगितली. यावेळेचा चेंडू तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅटची कडा घेत चेंडू मात्र अडवला जातोय आणि तिथे आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेट मैदानी होताना पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट होणं देखील गरजेचं आहे कारण का लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदान होते आहे. डावकर आणि उजव्या हाताचे दोन्ही बॅटर आपण मैदानी पाहतोय. त्यामुळे क्षेत्ररक्षणाची सजावट करताना प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकाच्या डोक्याला प्रचंड डोकेदुखी ठरते. ज्यावेळेस लेफ्ट हँडर बॅटर महेश शिंदे बॅटिंगला येतोय त्यावेळेस क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅनिंगनं डावपेच आखून योजना ज्या काही बनवलेल्या आहेत त्याप्रमाणे रणनीती आखून इथे कामगिरी आता मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब पुणे अर्थात अमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघाला इथे मात्र करावे लागेल. पहिल्या क्रमांकाचे षटक शुभम शेळकेकडनं आपण पाहतोय. दोनही संघातील आज काही महत्त्वाचे फलंदाज गोलंदाजांची अनुपस्थिती आहे परंतु इथे दोन्ही टीम आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू त्या स्क्वेअर लेगला चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू मात्र चाल सीमा पार महेश शिंदेच्या बॅटमधून येतोय. आजच्या दिवसातील पहिला चौकार. थँक्यू. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 7 धावा धावफलक होत आहेत. शुभम शेळकेच्या गोलंदाजीवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न महेश शिंदेनं इथे मैदानी केलाय. रिव्हरचा प्रयत्न चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहिलं तर चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. चुका होताना पाहायला मिळत आहेत आणि चेंडू अडवला जाईल तोपर्यंत धावा त्या देखील मात्र पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. दोन्ही बॅटर आपण पाहिलं तर प्रचंड चतुर आणि चपळ आहेत. विशेषतः आपण पाहिलं तर श्रीकांत खुणे आणि महेश शिंदे ही जी आघाडीची जोडी आहे धावा पळून पूर्ण करण्यासाठी प्रचंड चतुर आहेत आणि खरं तर त्याच प्रकारे इथे आपल्याला वेगानं धावा ते मात्र पळून पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. श्री 11 पुणे शहरातील सगळ्या खेळाडूंना एकत्रित करत ग्रामीण भागातील तालुक्यातील गावातील काही खेळाडूंना घेऊन ते संघ मात्र मैदान ते घेऊन उतरलेले आहेत. एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक संपेल. पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकोती बनवलं गेलात. बिनबाद 10 धावा. सरासरी आपण पाहिलं तर धावगती पहिल्या षटकात 10 धावांची राखलेला आहे. शुभम शेळकेनं एक अप्रतिम षटक आपण पाहिलं तर इथे मात्र हाताळलेलं आहे. संदेश पाटे सर आहेत. ऋषी चोरी सर आहेत. प्रचंड मोठा अनुभव या खेळाडूंच्या पाठीशी आहे. उभरते उदयनमुख नवोदित खेळाडूंना बरोबर घेऊन आज खरं तर हा संघ इथे उभं केलाय. संघाची संघ बांधणी केली आणि तदनंतर तोच संघ आज या AB ट्रॉफीमध्ये आपलं भवितव्य आपलं भविष्य आजमावताना तो इथे मैदानी पाहायला मिळतोय. 49 टीम रजिस्टर आहेत. टेनिस बॉल क्रीडा असोसिएशन पुणे जिल्ह्यामध्ये 44 संघांचा सहभाग झाला. 44 टीम पार्टिसिपेट झाल्या. सुपर 11 मध्ये आपण पाहिलं तर 11 संघ पात्र ठरलेत आणि सुपर 11च्या थरारातील आजच्या दिवसातील तिसरी मॅच तिसरा सामना तो मात्र इथे सुरू आहे. अनेक मान्यवर देखील आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेला सदिच्छा शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होतात. कालच आपण पाहिलं सायंकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस कालचा दिवस संपला भरतदादा टिंगरे असतील आशिषदादा मारणे असतील. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सचिनदादा खांदवे असतील अमित तापकीर सर असतील विशाल बंटी गायकवाड सर असतील चंद्रशेखरदादा मोरे असतील. फुल टॉस चेंडू होता परंतु पंच काय निर्णय कळवतात ते देखील आपण तिथे पाहणार आहोत.
आणि तिथे पंचांनी कळवलं नो बॉल प्लस एक सिंगल, अतिरिक्त 2 धावा त्या मात्र मैदानात येत आहेत. सचिन भाऊ राठोड असतील, ऋषी जोरी सर असतील, विकीबाई खैराले असतील, नितीश उर्फ बंटीदादा कवडे असतील, या सगळ्या आयोजकांच्या माध्यमातून काल खरं तर पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्रातील अतिथी मान्यवरांना इन्व्हिटेशन दिलं गेलं. आग्रहाचं अगत्याचं ससने निमंत्रण दिलं गेलं आणि AB ट्रॉफीच्या निमित्तानं, त्यामुळे या सगळ्या मान्यवरांची उपस्थिती आज आपल्याला लाभणार आहे. यावेळीचा चेंडू होता डीप एक्स्ट्रा कव्हरला, सुंदर कव्हर ड्राईव्ह श्रीकांत खुणे यांच्या बॅटमधून चेंडू जाईल सीमारेषा पार, 4 धावा, चौकार. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो मैदान ते आहे. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 16 धावा धावपल होत आहेत. षटक क्रमांक 2 सुरू आहे. गोलंदाज वासिक शेख. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर उसळताना पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न वासिक शेखचा आपण पाहिलं तर इथे आतापर्यंत यशस्वी झालेला आहे आणि एक चांगली गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर वासिककडनं इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. कमबॅक केला ते पुनरागमन देखील आपण पाहिले तर केला ते वापसी देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर केलाय. क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू अडवलाय तोपर्यंत एक सिंगल मैदानात येते. यावेळीचा चेंडू देखील आपण पाहिलं तर अवैध केलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात, झेल टिपला जाईल, पहिला विकेट होईल पतन, पहिला फलंदाज बाद. धावपल कोत आणि स्कोर कार्ड ते धावा देखील आपण पाहिले तर बनवलं गेल्यात. 17 धावा धावपल कोत आहेत. एक विकेट इथे आपण पाहिले तर गमावली गेली. पहिली विकेट आपण पाहिले तर इथे मात्र जाताना पाहायला मिळते. पहिला फलंदाज देखील आपण पाहिले तर इथे मात्र बाद झालेला आहे. धावपल कोत आणि स्कोर कार्ड ते आकडे देखील आपण पाहिले तर बदलले जात आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहिले तर इथे मैदान ते आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. आदित्य जाधव आपण पाहिले तर बॅटिंगसाठी आपल्याला मैदानी पाहायला मिळतात. यावेळीचा पहिला चेंडू आदित्यच्या बॅटमधून मात्र पाठवलाय कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार, 4 रन, चौकार. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खिल्लाही क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे मैदानी पाहायला मिळतोय. कमबॅक केला ते पुनरागमन वापसी देखील आपण इथे मैदानी पाहतोय. षटक क्रमांक देखील मैदानी संपलं जाईल. 2 षटकांचा खेळ मैदानी संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोती बनवलं गेला. 21 धावा, एक गडी बाद इथे आपण पाहिलं तर धावपल कोती बनवलं गेलात. प्रथमतः बॅटिंग करत असताना श्री 11 स्पोर्ट्स क्लब पुणे या टीमकडनं आपण पाहतोय एक गडी बाद, 21 धावा त्या मात्र धावपल कोत्या आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ देखील आपण पाहिलं तर संपला गेलाय. षटक क्रमांक 3 आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर आपण पाहिलं तर मैदानी दाखल होताना पाहायला मिळाले. आदित्य आणि त्यांच्या बॅटमधून एक चौकार देखील आलाय. तर गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं तर मैदानी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शुभम शेळके इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत.
धावपल होते आणि स्कोर कार्ड ते आकडे आपण पाहिले तर सातत्यानं बदलत आहेत. एक कडी बाद 21 धावा त्या मात्र धावपल कोती बनवलं गेलात श्री 11 टीमनं. यावेळीचा चेंडू होता बॅटच्या अतील काढा चेंडू मात्र केलाय फाईन लेगला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. संदेश पाटील सर चेंडू अडवतात फेकी करतील तोपर्यंत एक सिंगल मैदान ती पाहायला मिळते. एक एक धाव फार महत्वाची आहे. दोन्ही बॅटर आपण पाहिले तर मैदान ती पाहायला मिळतात. दोनही संघ आपण पाहिले तर अतिशय तगडे ताकदवान आहेत. विशेषतः प्रोफेशनल व्यावसायिक गटामध्ये या दोनही संघांना आपण सातत्यानं पुणे जिल्ह्यामध्ये खेळताना पाहिलेलं आहे. श्री 11 पुणे संघ देखील आपण पाहिला. हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे याही संघाला आपण पाहिलं. परंतु हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब पुणे संघाबद्दल आपण जर बारकाईने सातत्याने पाहिलं असेल तर सुरुवातीच्या काही स्पर्धांमध्ये आणि सुरुवातीचे आपण पाहिलं तर मागील 1-2 वर्षाचा कालखंड जर आपण पाहिला असेल तर प्रचंड बॅड पॅच जो मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड या संघाकडे आपण सातत्यानं पाहिला. परंतु जेव्हापासून त्या संघाने स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर विजेते उपविजेते पदं पटकावली तेव्हापासून एक चांगला संघ पुन्हा एकदा आपल्याला उद्यास येताना पाहायला मिळतो. नो बॉल तो मात्र पंच इथे मैदान ती कळवत आहेत. नो बॉल पंच अक्षय निर्मळ सर कळवत आहेत. एक अतिरिक्त अवांतर धावेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोते आकडे बदलतात आणि स्कोर कार्ड ती धावा त्या देखील आपण पाहिले तर बनवलं गेलात. 23 रन 23 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र केला आहे. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू मात्र अडवला गेलाय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. पैकी केली जाईल तोपर्यंत धावा येतात. एक धाव पळून पूर्ण आणि दुसऱ्या धावेला आपण पाहिलं तर तिथे मात्र नकार आहे. श्रीकांत खुणे आणि आदित्य जाधव या जोडीला आपण पाहतो बॅटिंग करताना. एकच धाव येईल. एका धावेने स्कोर कार्ड पुढे झाला आणि धावपल कोते आपण पाहिलं तर आकडे बदलतात. षटक क्रमांक 3 शुभम टू आदित्य. यावेळीचा चेंडूचा टप्पा पडल्यानंतर उसळताना पाहायला मिळतोय. विकेट किपरनं टिपला जाईल. विकेट होईल पतन. फलंदाज आदित्य जाधव इथे मात्र बाद. न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आपल्याला मैदान दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अभिषेक पळसकर आपण पाहिलं तर इथे आपल्याला बॅटिंगसाठी मैदान दाखल होताना पाहायला मिळतोय. श्री 11 पुणे या टीमकडनं त्याला देखील आपण इथे मैदान ती पाहतोय. पहिला चेंडू होता तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटची कडा घेत थर्डमॅनला अडवलाय तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जाईल. धावपल कोते आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण इथे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पंचवीस धावा धावपल कोत्या. त्यावेळेचा चेंडू होता समोरच्या बाजूला ड्राईव्ह केलाय. ऑफड्राईव्हचा एक सुंदर फटका आपण पाहतोय. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. अभि पुंडे. नो बॉल प्लस एक सिंगल अतिरिक्त 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपल कोते आपण पाहिले तर बनवलं गेलात. 27 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. शुभम शेळकेचं षटक आपण पाहिलं तर थोडंसं महागडं इथे आपल्याला पाहायला मिळते.
जुना चेंडू आपण पाहिले तर मैदानी टाकला जाईल. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहेत. नो बॉल देखील येताना पाहायला मिळत आहेत. फ्री चेंडू देखील आपण पाहणार आहोत. हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे संघाकडनं आपण पाहिलं तर आज गोलंदाजीमध्ये थोडंसं बदल सातत्यानं पाहायला मिळतोय. काल ओमकार गायकवाडचे षटक आपण पाहिले त्यात शुभम शेळकेला संधी मिळते. वासिक शेखने एक षटक मैदानी टाकलेलं आहे. कारण का या संघाकडे आपण पाहिलं तर गोलंदाजीचे विकल्प पर्याय प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. विशेषतः डावखुरातीचे गोलंदाज देखील भरपूर आहेत. उजव्या हाताचे गोलंदाज देखील खूप चांगल्या प्रकारचे आहेत. परंतु आज कोणत्या गोलंदाजाला संधी मिळेल ना ते देखील या संघातून आपण पाहणार आहोत. दोनही टीम आपण पाहिलं तर प्रचंड ताकदवान आहेत. विशेषतः अमरावती मृत्युंजय संघाकडे आपण पाहिलं तर चेंडू आतापर्यंत झाले 4 चेंडू झाले, 2 चेंडू बाकी आहे. हा नो बॉल पकडून 4 चेंडू झालेत. 3 सिंगल आल्यात, 1 विकेट आहे. चार चेंडू झाले, 4. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. मॅन्युअली स्कोरिंग पण सुरू आहे आणि लाईव्ह स्कोरिंग पण सुरू आहे. यावेळीचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर चेंडू फ्री बॉल मात्र पाठवलाय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. थँक्यू. कमिटीच्या वतीने एक विनंती येते, दोनही संघांचा 12वा खेळाडू नाही, त्यामुळे श्री 11 आपला 12वा खेळाडू पाठवा आणि अमरावती मृत्युंजय आपला देखील 12वा खेळाडू पाठवा. 33वा धावपल कोत आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे. शुभम शेळकेची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 33 रन, 33वा धावपल कोत आहेत. अभिषेक पळसकरनं इथे मात्र आक्रमण केलेलं आहे. रिव्हरचा प्रयत्न होता, स्विच हिटचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, डॉट बॉल येईल. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर संपलं जाईल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोता आणि स्कोर कार्ड बनवल्या गेलात. 2 गडी बाद 33 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 33वा धावपल कोता आहे. 33 रन, लॉस ऑफ 2 विकेट. धावपल कोता आणि स्कोर कार्ड श्री 11 संघ 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 33 धावा. चला विनंती आहे, अमरावती मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड टीम थोडंसं स्पीडअप करा. वेळ फार महत्त्वाचा आहे. वेळेची बंधनं आपल्याकडे आहेत. आज प्रथमतः सुपर 11च्या थरारामध्ये आपण 5 सामने खेळवणार आहोत. त्यानंतर देखील काही सामने होणार आहेत. सेमीफायनल आहेत, मेगा फायनल आहेत आणि आज दिवस रात्र 17मध्ये हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा यांच्या अंतर्गत यांच्या मान्यता प्राप्त आपण पाहिलं तरी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय आणि त्यांच्याच माध्यमातून सगळे आयोजक विशेषतः आपण पाहिलं तर आज अनेक आयोजक आपण पाहिले तर आपल्या आयोजक कमिटीतील सगळे सदस्य या व्यासपीठावरती विराजमान आहेत आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 33वा धावपल कोता आहे. 3 षटकं संपलेलं आहे आणि 4थ्या क्रमांकाचे षटक करण्यासाठी गोलंदाज जयप्रकाश राऊत अर्थात JP राऊत तो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. चौथं षटक करण्यासाठी गोलंदाज JP राऊतला आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मांबुर्डी गावचा लखलखता सितारा जो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. जयप्रकाश राऊत JP. यावेळीचा चेंडू होता, सर्व बॅटनं समोर खेळलाय, स्ट्रेट टू द ग्राउंड. समोरचा क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने येतोय, चेंडू अडवतोय, फेकी करतोय मनोज आणि तोपर्यंत धावा देखील येत आहेत. पळून पूर्ण केला आता 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोते आकडे बदलत आहेत आणि स्कोर कार्ड बनवलं जात आहेत. 35 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं साईराम स्पोर्ट्स क्लब शिरूरचा मित्रपरिवार उपस्थित होतोय. साईभक्त रवींद्र भाऊ गिरमकर आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार आज या स्पर्धेच्या निमित्तानं सदिच्छा शुभेच्छा आणि भेट देण्यासाठी उपस्थित होत आहेत. AB ट्रॉफीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्हा यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. व्हाईट बॉल इथे आपण पाहिलं तर पंच कळवत आहेत. 1 बाउन्सची घोषणा ते देखील आपण पाहिलं तर मैदानी करतायत. 1 बाउन्स तो मात्र कळवला जातोय. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन, पंचांचा निर्णय अंतिम असेल याची दोन्ही संघातील खेळाडूंनी नोंद घ्यावी. पंच जो निर्णय देतील त्या निर्णयाचा सन्मान तो तुम्हाला करावाच लागेल.
आतापर्यंत गेली 5 दिवस या पंचांनी अतिशय सुंदर अंपायरिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेला आहे. त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांच्या निर्णयामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप आयोजक कमिटी करणार नाही याची सगळ्या संघातील खेळाडूंनी आणि विशेष करून कॅप्टननी नोंद घ्यावी. पंचांचा निर्णय अंतिम आहे. यावेळचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर किल्ला आहे सीमा रेषा पार. चेंडू मात्र चाल सीमा पार. चौकार 4 धावा. अभिषेक पळसकरच्या बॅटमधून आपण पाहिलं तर षटकार चौकारांची मोहर देखील आपण उमटताना पाहिलेले आहेत. परंतु श्रीकांत खुनेनं आज पुन्हा एकदा आपला क्लास या मैदानावरती दाखवलेला आहे. विशेषतः सातत्यानं विशेषतः टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना गेली कित्येक वर्ष तो टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करतोय. मध्यंतरी थोडंसं क्रिकेट थांबलं होतं परंतु पुन्हा एकदा क्रिकेट आणि क्रिकेट. श्रीकांत खुनेच्या बॅटमधून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मिड विकेटच्या टोक्यावरतून पाठवलाय सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार 6 धावा. श्रीकांत खुनेच्या बॅटमधून आपण पाहिलं तर प्रचंड मोठं आक्रमण केलं. ते प्रचंड मोठा हल्ला देखील आपण पाहिलं तर इथे मात्र केलाय. एक मोठा षटकार तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात खेळला गेलाय. यावेळचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर तिथे मात्र टाकला गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिलं तर मैदानात येतोय. एक धाव येताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आपण पाहिलं तर मैदानात झाला होता परंतु पंच कळतात लेग बायच्या रूपाने एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोते आपण पाहिलं तर बनवलं गेला. 47 धावा त्या मात्र धावपल कोत आहेत. 4थ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर इथे मात्र सुरू आहे. गोलंदाजी आपण पाहिलं तर जयप्रकाश राऊत अर्थात जेपी राऊत तो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 4थ्या क्रमांकाचं 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. यावेळचा चेंडू आणि तिथे अडवलाय. विकेट किपरनं रनआउटची संधी. फेकी मात्र होताना पाहायला मिळत नाही. बॅकअप कोणत्याच प्रकारचा नव्हता. जेपीनं मात्र स्वतःला सावरलं परंतु पंच अमर साठे सर कळवतात लेग बायच्या रूपाने एक धाव येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावपल कोते आपण पाहिले तर बनवले गेल्यात 48 धावा 48 रन ऑन अ स्कोर कार्ड. षटक क्रमांक 4 इन प्रोग्रेस. जेपी राऊत पुन्हा एकदा. यावेळचा चेंडू होता सर्व बॅटनं मिडॉनच्या टोक्यावरतून डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या अलीकडे की पलीकडे परंतु चेंडू मात्र चाल सीमा पार. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. खणखणीत चौकार. चौथ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर संपलं गेलं. एक महागडं षटक आपण पाहतोय. छिपीरावच्या षटकात आल्यात 19 धावा. षटक क्रमांक 4 संपेल. श्री 11 संघ आपण पाहिलं तर धावपल कोती अर्धशतक पूर्ण करतोय. 52 धावा त्या मात्र धावपल कोती बनवल्या गेल्यात. 52 रन 52 धावा धावपल कोती आहेत. श्री 11 पुणे हा संघ आपण पाहिलं तर इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे या संघाच्या विरुद्ध त्या संघाची मॅच इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. 2 ताकदवान बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर आहेत. 2 समान ताकदीचे वाघ एकमेकांसमोर आल्यानंतरची लढाई जी झुंज मैदानात पाहायला मिळते ना
त्याच प्रकारचा सामना इथे आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. तीळ मात्र शंका नाही, कारण का दोनही अतिशय ताकदवान बलाढ्य टीम एकमेकांच्या समोर आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत. वासिक शेखचा चेंडू होता, प्रचंड वेगाने टाकला बॅटर अभिषेक पळसकरला मात्र समजू शकत नाही. तिथे एक डॉट बॉल येईल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. अभिषेक पळसकरने देखील आतापर्यंत चांगली बॅटिंग केली, एक षटकार देखील आपण पाहिलं तर त्याने खेळलेला आहे. परंतु श्रीकांत खुणेनं आज आपले क्लासिकल फटके इथे दाखवलेले आहेत. यावेळीचा चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट टर्म पुल केलाय, चेंडू मात्र चाल सीमा पार. अभिषेक पळसकरच्या बॅटमधून येतोय गगनभेदी, गगनचुंबी षटकार, 6 धावा. श्री 11 पुणे संघ आपण पाहिलं तर सुरुवातीला खडतर सुरुवात होताना पाहायला जरूर मिळाली, परंतु मिडल ऑर्डरच्या बॅटरने इथे आपण पाहिलं तर धावांचा महापूर आणलाय. अगदी फ्रंट फुटवरती चेंडूला फक्त दिशा दिली आणि फुल टच चेंडू केलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये, सीमा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू. डाव्या पायावरती टाकलेला फुलटॉस चेंडूला आपण पाहिलं तर चौकारामध्ये तकदीर केलेला आहे. अभिषेक पळसकर एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळतो, मी सुरुवातीला देखील सांगितलं. अगदी त्यानं डोक्यावरती बर्फाचा थंडगार गोळा ठेवलाय आणि खूप चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. संयमी क्रिकेट त्यानं खेळले. श्रीकांत खुण्यांना स्ट्राईक देतोय, स्ट्राईक रोटेट करतोय, संधी मिळाल्यावर सोनं करतोय. फुलटॉस चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर समोर खेळण्याचा प्रयत्न जरूर नव्हता. चेंडू खेळायचा होता ऑनसाइड मिड विकेटला, परंतु चेंडू आपण पाहिलं तर येतोय मिड ऑन मध्ये आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. श्री 11 पुणे संघ षटक क्रमांक 5 मध्ये इथे मात्र बनवते 63 धावा, त्या मात्र धावपल कोत्या आहेत. 63 रन, 63 धावा. वासिक शेखचे षटक आपण पाहतोय, वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5वं. यावेळीचा चेंडू होता, फटका मात्र खेळलाय कव्हरला, गॅपमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक दूरवरती मनोज, चेंडू मात्र चाल श्रीकांत खुणेंच्या बॅटमधून, सुंदर कव्हर ड्राईव्ह, सीमा पार, चौकार. बॉलवरती प्रचंड करडी नजर ठेवणारे श्रीकांत खुणे कव्हर ड्राईव्ह अतिशय अप्रतिम खेळतात आणि त्याचंच प्रात्यक्षिक आपण पुन्हा एकदा पाहिलेलं आहे. खूप चांगले फटके आतापर्यंत खेळलेले आहेत. यावेळीचा चेंडू होता, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि त्याही चेंडूला मात्र पाठवलंय सीमारेषेच्या लगत, अडवलाय, फेकलाय आणि तोपर्यंत धावा पळून पूर्ण केल्या, 3 धावा. श्रीकांत खुणे, अभिषेक पळसकर आज खरं तर या खेळपट्टीवरती या विकेटवरती प्रचंड वेगाने धावताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक संपलं जाईल, षटकाची होईल समाप्ती. 5 षटकांचा खेळ मैदानी संपला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर बनवलं गेलात 70 धावा, त्या मात्र धावपल कोत्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक बाकी आहे. हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे हा संघ आपण पाहिलं तर इथे कोणत्या गोलंदाजाला शेवटच्या षटकात संधी देईल ना, ते देखील आपण पाहणार. विकल्प भरपूर आहेत, पर्याय अनेक आहेत, परंतु चेंडू कोणाच्या हातावरती सोपवला जाईल ते देखील आपण पाहणार आहोत. ओमकार गायकवाड इथे गोलंदाजाच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. पुणे शहराच्या अगदी जवळ असणाऱ्या हडपसर मांजरीला बिलॉंग करणारा ओमकार इथे आपल्याला गोलंदाजाच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. याच टीममध्ये आपण पाहिलं तर अनेक गोलंदाज आहेत. वासिक शेखला आपण पाहिलं, शुभम शेळकेला आपण पाहिलं, विशेषतः जयप्रकाश राव चेपीला आपण पाहिलं. आकाश उत्तेकर हा देखील एक चांगला विकल्प या टीममध्ये सातत्यानं आहेत. महेश नानगुडे देखील आहेत, संदेश पाटे देखील आहेत. म्हणजे गोलंदाजांची कमतरता या टीममध्ये नाही, गोलंदाजांची कमी नाही, फलंदाजांची कमी नाही, दोनही बॅलन्स टीम आहे. त्यामुळे ही लढाई अगदी पाहण्यासारखी शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार, यात तीळ मात्र शंका नाही. पहिला चेंडू होता ओमकार गायकवाडचा, प्रचंड वेगाने टाकलाय. श्रीकांत खुनेसाठी आपण पाहिलं तर पहिला डॉट बॉल तो मात्र मैदानात आलाय. पहिला निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय. ओमकार गायकवाड हा विकेट टेकर गोलंदाज आहे. काल आपण त्याला हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे टीमकडनं खेळताना पाहिलं. आजही तो त्याच टीममध्ये आहे, कारण का एकदा का तो प्लेयर रजिस्टर झाला ना
की त्याला त्याच संघात खेळावं लागणार आहे. यावेळीचा चेंडू होता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकद नजकत रिझल्ट तुमच्या समोर आहे. ऑन साइड मिड विकेटला टोकलाय श्रीकांत खुने यांच्या बॅटमधून प्रचंड मोठा ब्लास्ट, षटकार, 6 धावा. शहात्तर धावा धावपलकोती बनवल्या गेलात. इथे देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न चांगला होता. विकेट किपरकडनं चेंडू हातातनं सटकलाय. झेल आपण पाहिलं तर जवळपास सुटला गेलाय, परंतु तिथे आपण पाहिलं तर पाठीमागच्या बाजूला आकाश उत्तेकर यांना आपण पाहतोय चेंडू अडवताना. तोपर्यंत एक सिंगल मैदान तिथे 77 धावा त्या मात्र धावपलकोत्या. 77 रन ऑन अ स्कोर कार्ड. आकडे इथे आपण पाहिलं तर सातत्यानं बदलताना पाहायला मिळेल. जेव्हापासून अभि पळसकर बॅटिंगला आलाय दोनही बॅटरने एक चांगला खेळ मैदान ते केलेला आहे. यावेळीचा चेंडू होता अभिच्या बॅटमधून पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. अभिला माहिती आहे अभि नाही तो कभी नाही, चेंडू मात्र सीमा पार, षटकार. अभिषेक पळसकरच्या बॅटमधून देखील प्रचंड मोठं आक्रमण केले. मॅच बॉल आलाय, अंपायर सर पलीकडनं मॅच बॉल आलेला आहे. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 83 रन 83 धावा देखील आपण पाहिलं तर धावपलकोती बनवल्या गेल्यात. ओमकार गायकवाडवरती देखील आक्रमण केले. शेवटचे 2 चेंडू अजूनही इथे आपण पाहिले तर मैदान ते बाकी आहेत. 4 चेंडूवरती आल्या 13 धावा. पहिला डॉट बॉल, त्यानंतर षटकार, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर एक षटकार. 4 चेंडूमध्ये 13 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पहिलं इनिंग पहिल्या डावातील 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं आपण पाहिली, तिथे कमी धावा आल्या, परंतु त्यानंतर धावांचा वेग वाढलेला आहे. फुल टॉस, त्याला फक्त दिशा दिली आणि चेंडू मात्र पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अभि पुंडे क्षेत्ररक्षक के मस्तक के ऊपर दस्तक देते गेंद, चेंडू मात्र सीमा पार. अभि पळसकरच्या बॅटमधून आलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार. एकोणनव्वद धावा धावपलकोत्या आणि 30 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय अभि पळसकर. जबरदस्त बॅटिंग. यावेळीचा चेंडू होता गॅपमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. अभिच्या बॅटमधून आलाय शेवटच्या चेंडूवरती खणखणीत चौकार. बनवल्या 93, बनवायच्या 94 धावा. चुना चेंडू टाका, मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये टाका. अंपायर सर कलेक्ट करा. 93 बनवले गेलात आणि टार्गेट सेट केले. 36 चेंडू बनवायच्या त्या 94 धावा. अभि पळसकर नॉट आउट 34 धावांची इनिंग खेळली. जबरदस्त बॅटिंग केली. श्रीकांत खुने यांनी देखील सुरुवातीपासून एक चांगली बॅटिंग करत असताना धावा बनवलेल्या आहेत. नाबाद 40 धावा श्रीकांत खुने यांनी देखील आपल्या बॅटिंगमधून इथे मात्र बनवलेल्या आहेत. दोनही खेळाडूंनी इम्प्रेस केलं. विशेषतः पार्टनरशिप आपण पाहिली, भागीदारी देखील आपण मैदान ती पाहिली, परंतु एक चांगला डाव सांभाळत संघाचा द एंड डावाचा देखील आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे केलाय. शेवटच्या 3 चेंडूवरती तब्बल 16 धावा इथे आपण पाहिलं तर बनवल्यात आणि शेवटच्या षटकात देखील प्रचंड मोठ्या धावा खर्च करताना गोलंदाज ओमकार गायकवाडला आपण पाहिले.
दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होती आघाडीचे आणि सलामीचे बॅटर आपण पाहिले तर हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे टीमकडनं आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. महेश नानगुडे आणि वासिक शेख ही जोडी आपण पाहिलं तर आघाडीला येते. दोन्ही ऑफिशियल अंपायर मैदान ते दाखल होत आहेत. क्षेत्ररक्षण करणारे टीम मैदान ती पोचलेलं आहे. श्री 11 पुणे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय हमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे या दोन संघात आपण सामना पाहतोय. DK पॅन्थर वाघोली संघाच्या कॅप्टनना विनंती आहे आपले प्लेइंग 11 जमा करा आणि टॉससाठी संपर्क करा. DK पॅन्थर वाघोली संघाचे कॅप्टन आपली प्लेइंग 11 जमा करा आणि संघनायकांना विनंती आपण टॉससाठी संपर्क करा. यानंतर जो सामना होणार आहे DK पॅन्थर वाघोली विरुद्ध दमदार आमदार शंकरभाऊ मांडेकर स्पोर्ट फाउंडेशन मुळशी या दोन संघात यानंतरची मॅच आपल्याला इथे मात्र मैदान ती पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉससाठी या पुढील मॅचचा टॉस केला होतोय. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनवरतून ऐकूयात आदरणीय शैलेश निवंगणे सरांना. धन्यवाद उत्तम सर. पहिल्या डावाचा खेळ इथे संपुष्टात आला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर श्री 11 या संघाने केलेली विस्फोटक फलंदाजी प्रामुख्याने श्रीकांत खुणे आणि अभि पळसकर या दोन्ही बॅटरने जी सूत्र आपल्या हाती घेतली. धावसंख्या 90 पार 93 धावेंपर्यंत इथे मजल मारली आणि 94 धावेंचं एक सन्मानात्मक लक्ष्य या ठिकाणी उभं केलं आहे. तर त्याचा पाठलाग करण्यासाठी दोन आघाडीचे बॅटर हमराज मृत्युंजय या संघाकडून येत आहेत. वासिक शेख आणि महेश नानगुडे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. सध्या चर्चेत असलेली महाराष्ट्रभरातील एक नावाजलेली जोडी इथे मैदानामध्ये सज्ज होतीये. पहिला चेंडू फुलर लेनचा आणि पहिला चेंडू इथे डॉट. हेमंत उत्तेकर यांनी देखील या स्पर्धेमध्ये केलेली अफलातून अशी गोलंदाजी. खेळपट्टी जर आपण पाहिली तर चेंडू वळवण्याची ताकद ज्या गोलंदाजाकडे आहे त्याला चांगली साथ देखील दिलेली आहे. इथे पहिला चेंडू तर डॉट. पुढचा चेंडू इथे देखील निर्धाव. काय गोलंदाजी इथे केली जाते. बॅटच्या समोरून चेंडूला घर 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 फिरवलंय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. इथे चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. काय गोलंदाजी इथे केली जाते. वासिक शेख सारख्या बॅटरला इथे दोन चेंडू रोखून ठेवणं जे खऱ्या अर्थाने फार चांगली गोलंदाजी हेमंत उत्तेकर यांची आपण पाहतोय. पुढचा चेंडू इथे देखील खोलवट टप्प्याचा चेंडू मिडऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. अजय कदम वेगात येऊन चेंडू अडवतायत. वेळीच दिलेला नकार आणि त्याचमुळे इथे कुठल्याही प्रकारची धाव ही घेतली जात नाहीये. कुठल्याही प्रकारची धावसंख्या नाहीये. कुठल्याही प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न देखील नाहीये. इथे मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला फेकून दिलाय डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये सीमारेषा पार. चौथ्या चेंडूवरती येतोय दमदार असरदार चौकार षटकार. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्येची सुरुवात होते. लगातो सिक्सर सुप्रीमो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे फुलर लेनचा चेंडू. काय गोलंदाजी केली आहे. वा अफलातून. वासिक शेख सारख्या बॅटरला इतका वेळ रोखून धरणं. 5 चेंडूमध्ये फक्त 6 द्यावा. पहिले 3 चेंडू डॉट. चौथ्या चेंडूवरती षटकार. 5वा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. अजूनही षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा इथे कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षण तिथे पुन्हा एकदा
अप्रतिमरित्या केलं जात आहे. चेंडू अडवला जाईल, त्या दरम्यान मिळते ती सिंगल. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनबाद 7 धावा. पहिल्या डावाचा जर आपण विचार केला तर पहिल्या षटकात शुभम शेळके यांनी केलेली गोलंदाजी 10 धावा खर्च केल्या होत्या. परंतु त्यानंतर जर आपण विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये वासिक यांनी 11, तिसऱ्या षटकामध्ये शुभम यांनी 13, चौथ्या षटकामध्ये जयप्रकाश राऊत यांनी केलेल्या 19, पाचव्या षटकामध्ये वासिक शेख यांच्या गोलंदाजीवरती खर्च केला त्या 18 आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये ओमकार यांनी खर्च केलेल्या 25 धावा. त्याचमुळे ही धावसंख्या 93 वरती येऊन पोहोचली. शेवटच्या षटकाचा जर विचार केला तर त्यामध्ये 3 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल, 1 डॉट बॉल देखील आपण पाहिला. परंतु धावसंख्या 90 पारमध्ये नेण्यामध्ये ज्या दोन्ही बॅटरचं कर्तृत्व आपल्याला पाहायला मिळालं, श्रीकांत कुणे 40 धाव्यांवरती नाबाद तर अभि पळसकर 34 धाव्यांवरती नाबाद. दोघांनी मिळून 74 धावींची पार्टनरशिप केली. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती श्रीकांत खुडे वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं, पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. एक वेगवान गोलंदाजाला इथे आमंत्रित केलंय, परंतु तितकाच वेगवान फटकेबाजी करणारा देखील बॅटर आहे. नाव आहे वासिक शेख. पहिला चेंडू गती परिवर्तन, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक त्या फटक्यासाठी सज्ज आहे. आदित्य जाधव चेंडू अडवतील, फेकी करतील, त्या दरम्यान मिळते ती सिंगल. मी रवी भाऊ गिरेमकर यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करायचा आहे. वाघोली विरुद्ध मुळशी सरळ सरळ युद्धाची सुरुवात होईल. त्याचा नाणेफेकीचा कौल आपण गिरेमकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न करतोय. एबी ट्रॉफी या स्पर्धेचा चौथा सामना आणि त्याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. पुढचा चेंडू वासिक यांचा महेश नानगुडे यांच्यासाठी. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. महेश शिंदे चुकीचा प्रयत्न, महेश नानगुडे याला मिळतंय जीवदान. आता हे जीवदान किती महागात पडेल. महेश शिंदे सारख्या क्षेत्ररक्षकाच्या हातातून झेल निसटणं फार क्वचित होतं, परंतु मी प्रामुख्याने पुन्हा एकदा त्याच गोष्टीची आठवण करून देईल. अप्पर हँडचा केलेला वापर आणि त्याचमुळे इथे जजमेंट फेल आणि बॅटरला जीवदान. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर पोहोचते ती 9 धावा. पुढील मॅचचा टॉस गिरेमकर साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. वाघोली डीके पॅन्थर्स या संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इथे देखील आपण पाहतोय वासिक यांच्या बॅटमधून येणारी सिंगल, एकेरी धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 10 धावा. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. अजूनही 84 धावा बनवायच्या आहेत. महेश नानगुडे याला मिळालेलं जीवदान पाहूया, त्या जीवदानाचा फायदा घेतला जाईल का? इन फॉर्म बॅटरला मिळालेलं जीवदान आहे. पाहूया त्या जीवदानाचा कशा पद्धतीने फायदा घेतला जाईल. पुढचा चेंडू श्रीकांत यांचा महेश साठी. इथे फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय. चेंडू जाईल डीप काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. वाघांची दाढ फोडलाय पहाड. येतोय षटकार, 6 धावा. धन्यवाद. कॅच सोडल्यानंतर जखमेवरती मीठ चोळण्याचं काम महेश नानगुडे यांनी केलंय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 16 धावा. आतापर्यंत एकूण गोळा 16. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पुढचा चेंडू श्रीकांत यांचा. पुन्हा एकदा बिगिट आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल कडक बेधडक. षटकार 6 धाव्यांसाठी. धन्यवाद डीजे. यंगर्स बारामती हा संघ देखील या मैदानामध्ये दाखल होतोय. त्यांचं देखील संपूर्ण टीमचं आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत. 2 चेंडू आणि 2 षटकार. बघा मिळालेल्या जीवदानाचा कितपत फायदा घेतला जातोय. चौथ्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी
राजू पाटीलला मिळालेलं जीवदान, त्यानंतर त्याच्या बॅटमधून आलेल्या विजयी 5 षटकारांची नोंद आपल्यापर्यंत आहे. इथे काय होईल? पुढचा चेंडू महेश, पुन्हा एकदा इथे उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. फुल टॉस चेंडू कट करण्याचा प्रयत्न, सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर 23. अजूनही मॅच संपलेली नाहीये. मॅच अजूनही ऑन आहे, कारण दोन्ही आघाडीचे बॅटर वासिक आणि महेश संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्या फलंदाजीच्या जोडीची चर्चा प्रामुख्याने केली जाते, संपूर्ण महाराष्ट्रभर हमराज मृत्युंजय म्हटल्यानंतर वासिक आणि महेशची ही जोडी मैदानामध्ये सज्ज आहे. ऋषी सरांचं विशेष कौतुक करावं लागेल, कारण कुठल्याही स्पर्धेमध्ये असू द्या, ॲज अ फेअर गेम आणि नवनवीन खेळाडूंना आपल्या संघामध्ये प्राधान्य देणं हे देखील त्यांचंच काम आहे. महेश नानगुडे सारख्या नवख्या खेळाडूला आपल्या संघामध्ये सामील केलं आणि त्यानंतर महेशने देखील आपल्या खेळाने खऱ्या अर्थाने कित्येक वेळा अमराज मृत्युंजय या संघाला विजय नोंदवून दिलाय आणि हेच खरं काम आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अचूक टप्प्याचं माहेरघर हेमंत उत्तेकर. गोलंदाजी मार्कवरती इथे सज्ज होतोय. पहिलं षटक अप्रतिमरित्या हाताळलं. 7 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या. पॉवर प्लेची इथे षटकं संपली आहेत. तिसऱ्या षटकाची इथे सुरुवात होईल. क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहेत. एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. तर त्याचबरोबर शॉर्ट फाईन, शॉर्ट थर्ड, पॉइंट. पहिला चेंडू इथे सुरेखरित्या जे बॅटरच्या रेंजपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे एका बाजूने जर आपण पाहिलं तर धावा रोखण्याचं काम हेमंत उत्तेकर अप्रतिमरित्या करतोय. महेश नानगुडेच्या बॅटमधून या अगोदरच्या षटकामध्ये 2 षटकार आले, त्याला थांबवण्याचं काम केलं. यशनांच्या मागे चेंडू निसटला जरूर. सिंगल मिळते, ती देखील 22 स्वरूपाची. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 24. अजूनही 70 धावा करायच्या आहेत. 23 चेंडूमध्ये 70 काही अवघड नाही आहेत आणि सोप्याही नाही आहेत. दोन्ही संघांना समान संधी आहे आणि त्यातून जर आपण पाहिलं तर हमराज मृत्युंजय संघामध्ये राजू पाटेही नाहीये. पुढचा चेंडू वासिक शेखसाठी हेमंत यांचा. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी इथे आहे. बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर स्विंग होऊन सरळ जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. फुटवर्क नाहीये. फुटवर्क फार महत्वाचा आहे. पुढचा चेंडू हेमंत यांचा वासिकसाठी. इथे मात्र रडारमध्ये चेंडू भेटला आणि त्यानंतर चेंडूला फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. वासिक शेखचा ब्लास्ट. येतोय षटकार 6 धावेंसाठी. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 30 धावा. चांगला फटका इथे वासिक शेख यांचा. वासिक इथे वेळ घेतोय, वाट पाहतोय आणि लगेचच चेंडूची वाट देखील लावून टाकतोय. षटकार 6 धावेंसाठी. पुन्हा एकदा हेमंत, सामना करेल तो वासिक. पुढचा चेंडू इथे देखील म्हणावा तसा चेंडू बॅटवरती येत नाहीये. चेंडू बॅटवरतून ब्रश झालाय. गलीमध्ये सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 31 धावा 31. तिसरं षटक सुरू आहे. 31 धावा झाल्यात. 4 चेंडू झालेत. 2 चेंडू या षटकातील शिल्लक. मॅच दोन्ही संघांकडे आहे. अजूनही कोण विजय मिळवेल याची शक्यता लगेचच वर्तवता येणार नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही. पुढचा चेंडू इथे देखील आडव्या बॅटनेच्या चेंडू गॅपमध्ये फार वेगात गोलीगत चेंडू जातोय सीमारेषा पार. झापूक झुपूक झापूक झुपूक येतोय चौकार 4 धावेंसाठी. धन्यवाद डीजे. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 35 धावा.
शून्यावरती महेशचा झेल सोडला होता, त्यानंतर महेशचा झेल महेशनेच सोडला, नानगुडेचा झेल शिंदेंनी सोडला आणि दोन्ही मुळशीचेच आहेत. पुढचा चेंडू महेश नानगुडे यांच्यासाठी. इथे देखील कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवायच्या अगोदर ती फेकायची केलेली गडबड, चेंडू हातातून निसटलाय. सिंगल सिंगल सिंगल, फक्त एक धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 36 धावा. आता कान मंत्र द्यायला स्वतः ऋषी सर मैदानामध्ये आलेत. ऋषी जोरी सर, क्रिकेटचं खऱ्या अर्थाने विद्यापीठ आहे. आता मधला वेळ आहे तोपर्यंत आपण या गोष्टीची चर्चा करू. विद्यापीठच म्हणेल मी. कित्येक दशकं स्वतः गोलंदाजी फलंदाजी नाही मिळाली तरी चालेल, माझ्या संघातील खेळाडूंनी इथे चांगली कामगिरी करायची आहे. आपण आकाशामध्ये देखील पाहू शकता फायटर जेटचा कारनामा, आणि ज्याप्रमाणे आकाशामध्ये फायटर जेट आपली कलात्मकता दाखवत आहेत, त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचा फायटर जेट म्हणजे ऋषी सरांकडे देखील तुम्ही पाहू शकता. फायटर आहे, फाईट करण्याची ताकद आहे, शांत आणि संयमी, नेहमीच कॅप्टन कूल म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या होते ती 36. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत, 18 बॉल शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा श्रीकांत कुणे वैयक्तिक दुसरं, आणि संघासाठी इथे अठरा चेंडू 58 धावींची गरज आहे. चौथ्या षटकाची सुरुवात. मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. कोण घेणार? आदित्य जाधव, सेफ हँड. इथे फलंदाज होईल बाद महेश नानगुडे. मोठा मासा गळाला. पहिला बॅटर. बॅक 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 टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. महेश नानगुडे इथे बाद होतोय, ज्याच्या बॅटमधून आपण षटकार येताना पाहिले, आणि म्हणावा तसा अगदी चांगला चेंडू नव्हता. लोअर फुल टॉस होता. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न फसला. आदित्य जाधव डाऊन दी बॉल. लोअर हँडचा वापर केला. बघा मगाशी अप्पर हँड कॅच सुटला, आता इथे लोअर हँडचा वापर. सुरेखरित्या झेल टिपला. बॅटर क्रमांक पहिला महेश नानगुडे बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये, त्यापेक्षा देखील कलात्मक फटकेबाजी करणारा, ज्याने एनबी ट्रॉफी गाजवली, आता एबी ट्रॉफी गाजवताना दिसेल, आकाश काळे. मॅन फ्रॉम अप्पर इंदिरानगर. पुढचा चेंडू श्रीकांत खुणे यांचा. पहिला चेंडू फुल्लर लेनचा आहे, चॉप केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सिंगल वेगात, एकाच धावेवरती समाधान. चांगली गोलंदाजी श्रीकांत खुणे यांची. पहिल्या षटकामध्ये देखील महेश नानगुडेला बाद करण्याची संधी होती, तिथे गमावली. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आले. पहिल्या चेंडूवरती महेश नानगुडेला बाद केलं. टिक फॉर टॅग, जशास तसं उत्तर देखील दिलं. हेच युद्ध मैदानामध्ये सुरू आहे, कधी इकडे कधी तिकडे. स्ट्राईकला वासिक शेख. गोलंदाजी मार्कवरती श्रीकांत खुणे. कित्येक वेळास आहे हे दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये खेळलेले आहेत, प्रत्येकाला ठाऊक आहे कोण कसं खेळतं. पुढचा चेंडू. इथे गती परिवर्तन. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे पुन्हा एकदा झेल निसटलाय. अजय कदम चुकी करतोय. वासिक शेखचा सोडलेला झेल. काय मैदानामध्ये घडतंय. क्षेत्ररक्षण सर्वात चांगली बाजू म्हणून या दोन्ही संघांकडे पाहिलं जातं. दोन्ही संघांकडून आज चुका झाल्यात. चुकीला माफी नाही. चुकला तो संपला.
15 चेंडू आणि 56 धाब्यांची गरज. फार दूरवरचा विचार करायचा नाही, कालचा विचार केला तरी चालेल. राजू पाटेला मिळालेलं जीवदान परत सांगायची गरज नाही. वासिक शेखला इथे जीवदान मिळतंय. धनंजय बांद्रे अगदी नाराज आहेत क्षेत्ररक्षकांवरती. अजय कदम इथे झेल घेण्याचा प्रयत्न तिथे सुटलाय. पुढचा चेंडू आकाशसाठी श्रीकांत यांचा. इथे देखील फुल्लरलेनचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे निर्धाव, डॉट बॉल, निर्धाव चेंडू आहे. काय गोलंदाजी केली आहे श्रीकांत याने. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि एक बॅटर बाद केला. या षटकामध्ये एक संधी निर्माण केली होती, अजून एक ती गमावली, म्हणून ती एक धाव जोडली गेली. धावसंख्येचा जर विचार केला तर 38. पुढचा चेंडू आकाशसाठी. इथे मात्र उलटा पुलटा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. सरळ हाताने धावा आल्या नाहीत, उलट्या हाताचा वापर. सरळ मार्गी त्यापेक्षा उलटा मार्ग इथे सोप्पा वाटला. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 39 धावा. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. वासिकला मिळालेलं जीवदान मॅच फिनिश करून देईल का. पहिल्या षटकापासून तो मैदानामध्ये 2 षटकार आले जरूर, परंतु म्हणावी तशी फलंदाजी झालेली नाहीये, कारण गोलंदाजी तेवढीच तिखट आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक आदित्य जाधव. चेंडू अडवताना फंबल, परंतु सिंगल सिंगल सिंगल. फक्त आणि फक्त एकच धाव. श्रीकांत यांचं षटक आवडलं असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. फक्त 4 धावांनी एक बॅटर बाद. काय कमबॅक करून दिलं श्रीकांत यांनी. पहिल्या 2 मॅचमध्ये श्रीकांत कोणी नव्हते, आज आले. मी आलो आणि मी जिंकून दिलं. संघामध्ये स्थान का दिलं जातं खेळाडूंना. बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण या तिन्ही बाजू फार गरजेच्या आहेत. बॉलर चांगले असून चालणार नाही, बॅटर चांगले असून चालणार नाही, क्षेत्ररक्षण देखील चांगलंच पाहिजे. ते जर नसेल तर मॅच कधीही फसू शकते. काल बघितलेलं आहे, आज देखील आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवरती महेश शिंदे. अजून एक श्री 11 संघाचा हुकमी गोलंदाज आहे महेश शिंदे. या देखील खेळाडूकडे प्रामुख्याने पाहिलं जातं. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज. चेंडूला वळण देणं, चेंडूला उसळी देणं. फुल्लर लाईनचे चेंडू, आखूड टप्प्याचे चेंडू, शॉर्ट ऑफ गुड लेंथवरचे चेंडू, गती परिवर्तन होणारे चेंडू, फिरकीचे चेंडू, कित्येक चेंडू या गोलंदाजाच्या भात्यामध्ये आहे. परंतु समोर जर आपण पाहिलं तर वासिक शेख याच्याकडे देखील प्रत्येक चेंडूवरती उत्तर देण्याची ताकद आहे. कोण बाजी मारून जाईल. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडूंमध्ये 54 धावा करायच्या आहेत. अवघड आहेत, परंतु अशक्य नाहीये. 12 चेंडू 54 धावा. क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात आहे. डीप स्क्वेअर लेग, डीप काउ कॉर्नर, डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर. काय होईल. 12-54. श्री 11 की अमराज मृत्युंजय. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. ठाऊक आहे, बॅटच्या रडार मध्ये आला. आपल्या पट्ट्यात आलं की आपण कार्यक्रम करतोच. पट्ट्यात द्यायचं नाही, वाचायचं असेल तर वाईड यॉर्कर सगळ्यात चांगला पर्याय वापरलाय, परंतु दिशा भरकटली आहे. इट्स अ वाईड बॉल. 12-52. 53. पुन्हा एकदा वा सुरेख गोलंदाजी. यष्टांच्या मागे देखील चांगलं कलेक्शन आहे, कारण फुल्लर लेनचा चेंडू आहे. वाईड यॉर्कर अगदी अलगदरित्या आपल्या हातामध्ये तिथे सामावलाय. धनंजय बांद्रे चांगलं यष्टीरक्षण करतायत. अप्रतिम यष्टीरक्षण. 11 चेंडू आणि 53 धावा. एक एक निर्धाव चेंडू अमराज मृत्युंजय संघाला मॅचच्या बाहेर घेऊन जाईल. पुढचा चेंडू. इथे देखील चेंडू तर उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर. हेमंत पवार आपली पॉवर दाखवतायत. झडप मारून चेंडू अडवलाय. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. 1 खर्च झाली हरकत नाही. चौकार षटकार वाचवायचा आहे, त्यासाठी प्रयत्न इथे सुरू आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. अजूनही 52 करायचे आहेत. 10 चेंडू आणि 52 धावा. लक्ष थोडंसं अवघड होत चाललंय. अशक्य नाहीये. शक्य करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील. कोणाला तरी ती सूत्र हाती घ्यावी लागतील. आकाश काळे इन फॉर्म बॅटर आहे. पुढचा चेंडू महेश यांचा. इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ज्याप्रमाणे फलंदाजाकडे वेगवेगळ्या धाटणीचे फटके खेळण्याची क्षमता आहे,
त्याचप्रमाणे महेश शिंदे देखील तितकाच हुशार गोलंदाज आहे. काहीशी दुखापत आहे, परंतु संघ अडचणीत आहे, गोलंदाज कमी आहेत म्हणून तो गोलंदाजी मार्कवरती आलाय. कारण गोलंदाजीची शैली जर आपण पाहिली ना तर काहीशी हळूवार पद्धतीने चेंडू हाताळतोय. काहीशी दुखापत आहे, पहिल्या 2 मॅचमध्ये आपण त्याला गोलंदाजी करताना पाहिलं नाही, परंतु काही खेळाडू कमी झाले, कमी तिथे आम्ही. पुढचा चेंडू इथे देखील मोठा प्रहार आहे. वासिक शेख हाय अँड हँडसम स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला फेकून देईल डीप काऊ कॉर्नर, सीमारेषा पार येतोय. 6-6-6-6 षटकार. धन्यवाद डीजे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 49 धावा. एक षटकार तर आलाय, 49 धावा झाल्यात. मॅच बॉल आलाय, मॅच बॉल घ्या. मैदानाच्या बाहेर जे आमचे सहकारी सर्व लहान मुलं चेंडू आणून देतात त्यांचा देखील विशेष आभार. AB ट्रॉफी दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. कॅच आवडलाय का? टाळ्या वाजवायला अजिबात लाजू नका, वाजवा जोरदार टाळ्या. महेश शिंदे इथे त्या झेल टिपतोय. वासिक शेखचा इथे खेळ संपुष्टात येतोय. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. चला नवीन बॅटर लगेच मैदानाचा ताबा घ्या. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. संदेश पार्टे एक अनुभवी बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय, ज्याने पुणे, महाराष्ट्र आणि त्याचबरोबर अखाती देशांपर्यंत आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. ते मैदानामध्ये येत आहेत संदेश पार्टे. परंतु आता मात्र इथे लक्ष फार मोठं आहे आणि इथे संधी पहिल्या चेंडूपासून त्या संधीचा वापर करणं फार गरजेचं आहे. पुढचा चेंडू महेशांचा सामना करतील ते संदेश पार्टे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, म्हणजे 7 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा इथे खोलवट टप्प्याचा चेंडू बॅटवरतून ब्रश होतोय. लेमन कट. त्या दरम्यान आपण पाहतोय सिंगल बेते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 50 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 34 धावेंची गरज आहे. 6 बॉल 34. पुन्हा एकदा तीच परिस्थिती आहे. 44 धावेंची गरज आहे. पुन्हा एकदा तीच मॅच आपल्या समोर येते की काय? 6 चेंडू आणि 44 धावेंची गरज आहे. 6 चेंडू आणि 44 धावेंची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती हर्षवर्धन सांगळे संघाचे संघनायक. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. टॉस जिंकला, गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी देखील केली, परंतु शेवटला जी गोलंदाजी झाली ती मैदानामधून आपण पाहतोय संघाला बाहेर घेऊन या स्पर्धेच्या बाहेर नेण्याचं काम करून गेली. परंतु अजूनही 44 धावा बनवायच्या आहेत. स्ट्राईकला संदेश पार्टे आहेत. पहिला चेंडू इथे. वाह, काय देखना फटका आहे. फटका इथे सांगायचीच गरज नाहीये. बस काय भावा, मिळाल्या 6 धावा. षटकार. इथे कोणालाही गृहीत धरून चालणार नाही. सुपर 11 काय, सुपर से डुपर इथे मॅचेस होणार आहेत. प्रत्येकाला इथे कडवं आव्हान आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूटप्प्याचा चेंडू. इथे दिशा भरकटली आहे. पहिल्या एका चेंडूवरती तर 7 आल्यात. मला वाटतं या षटकारांना काहीसा उशीर झालाय, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे. पहिल्या चेंडूवरती तर 7 आल्यात. संदेश पार्टींचा क्लास आपण पाहिलाय. पुढचा चेंडू हर्षवर्धन यांचा संदेशसाठी.
इथे देखील चेंडू वाईट बॉल, बॅक टू बॅक 2 चेंडू इथे वाईट आहेत. चला पंचांशी चर्चा नाही, काही एक दर्शवायचं नाही, पंचांचा निर्णय अंतिम आहे. एका चेंडूमध्ये 8 आल्यात नाही का, 8 आल्यात, अजूनही मॅच संपलेली नाहीये. 5 चेंडू आणि 36 धावांची अजूनही गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे, सांगता येत नाही, क्रिकेट आहे. परंतु हर्षवर्धन देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. कित्येक वेळेस 6 चेंडूमध्ये 6 धावा त्याने डिफेंड केलेल्या आहेत. इथे 44 करायचे आहेत. पुढचा चेंडू इथे देखील लोअर फुल टॉस, इनसाइड आउट, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 बाउंड चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल चौकार 4 धाव्यांसाठी. मॅच आता बऱ्यापैकी श्री 11 या संघाच्याच बाजूने झुकली आहे, कारण 3 चेंडू शेवटचे शिल्लक आणि त्या 3 चेंडूंमध्ये अजूनही बत्तीस धावांची गरज होती. आता 2 चेंडू आणि 32 धावा. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक. श्री 11 संघ इथे विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. काय फलंदाजी केली, काय गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षण कुठेतरी खराब झालं, परंतु अप्रतिम. इथे देखील उलटा पुलटा स्विच हिटचा प्रयत्न, शरीराचा वेध, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. निर्धाव चेंडू, 1 चेंडू आणि 32 धावांची गरज. 1-32 श्री 11. हा संघ इथे शेवटच्या चेंडूवरती षटकार आला जरूर, परंतु हमराज मृत्युंजय इथे तब्बल 26 धावेने इथे पराभूत होत आहेत. तर श्री 11 सुपर 6 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विजय संघाचं अभिनंदन. तर जो संघ या ठिकाणी पराभूत झाला, हमराज मृत्युंजय, यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. रविभाऊ गिरमकर यांचा सन्मान आपण आयोजन कमिटीच्या वतीने इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपन्न करतोय. आपल्या विनंतीला मान देऊन रविभाऊ गिरमकर या ठिकाणी उपस्थित राहिले. या स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत, त्याबद्दल संपूर्ण AB ट्रॉफीची संपूर्ण आयोजन कमिटी आणि त्या कमिटीच्या वतीने आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्याचबरोबर सुदेशजी मस्के, आपल्याला देखील विनंती आहे की आपला देखील सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल.